नमस्कार. ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी. आता ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे इंटरप्रिटेशन्स आहेत. काही लोक ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवतात, काही लोकांचा तर अजिबात विश्वास नसतो. ज्या लोकांचा विश्वास आहे ते आपले दैनंदिन काही शुभ कार्य करण्यासाठी सुद्धा ज्योतिषाचा आधार घेतात. त्या घटनांसाठी काही मुहूर्त बघतात आणि मग ते पुढे जातात. मग आता हे ज्योतिषशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे? तर हे आहे ज्योती आणि शास्त्र, म्हणजे ज्योतींचं शास्त्र. शास्त्र आपल्याला माहिती आहे. मग या ज्योती म्हणजे कोण? तर ह्या पूर्ण आकाश मंडलामध्ये जे पण काही ग्रह आहेत, काही तारे आहेत, या ग्रह आणि ताऱ्यांचा आपण जे पृथ्वीवर मनुष्य प्राणी राहत आहोत यांच्यावर जो परिणाम होतोय, या परिणामाचं जे पण काही गणित आहे हे या ज्योतिषशास्त्रामध्ये आहे, म्हणजे ज्योतिषशास्त्र. आता आपण बघितलं की सूर्य सकाळी उगवतो. सूर्य उगवला म्हणजे आपण आपली दिनचर्या सुरू करतो. तो मस्त आपल्याला छान प्रकाश देतो, एक एनर्जी देतो, एक आपली व्हायटल पॉवर, इंद्रिय शक्ती आपण जो म्हणतो, तो आपल्याला एक ऊर्जा देतो आणि मग आपला दिवस सुरू होतो. म्हणजे काय झालं की या सूर्याने, या ताऱ्यांनी आपल्या मनुष्य जीवनावर काहीतरी परिणाम केलाय. म्हणजे हे सगळे ग्रह तारे परिणाम करतात. ज्याप्रमाणे हा सूर्य आपल्यावर परिणाम केला, जसा आपल्याला अनुभव आलाय, त्याचप्रमाणे जे इतर ग्रह आहेत, आकाशात अनेक ग्रह आहेत आणि अनेक तारे आहेत, ते देखील मनुष्य जीवनावर सूक्ष्मरित्या कंटिन्युअस परिणाम करत असतात. आणि हे सगळं ज्योतिषशास्त्र सांगतंय. आपल्या जे पूर्वज होते, आपले जे पूर्वज ऋषी मुनी होते, या ऋषी मुनींनी आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये ज्योतिषशास्त्राचा संपूर्ण उल्लेख केलेला आहे, पूर्ण अभ्यास करून. म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये जे पण ग्रह आहेत, या ग्रहांना आणि त्यांच्या आपल्या कुंडलीप्रमाणे, म्हणजे हे बघा, ज्या वेळेस आपला जन्म होतो तो जन्माचा टाइम आणि आकाशात असणारे ग्रह, आकाशात असणारे तारे यांची जी स्थिती आहे आणि आपल्या जन्माचा वेळ, यांना घेऊन जे गणित मांडण्यात आलेले आहे, ती जी कुंडली तयार झालेली आहे, ती कुंडली आपल्याला आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचे प्रेडिक्शन करण्यासाठी उपयोगात येते. आणि हे आपल्याला ज्योतिषशास्त्रातून समजतं. आता मग हे नेमकं ज्योतिषशास्त्र कसं काम करतं? तर जेवढी पण ग्रह आहेत, आपले 7 ग्रह आहेत, सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, हे आपले 7 ग्रह. आणि त्याच्यानंतर येणारे राहू, केतू, हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो. तर मेन हे जे प्रायमरी 7 ग्रह आहेत, या ग्रहांचा परिणाम आपल्या जीवनावर कसा होतो? सूर्य तुम्हाला आता मी सांगितलं की तो आपला ऊर्जा देतोय. आपला चंद्र आपल्याला काय सांगतोय की आपली मानसिक स्थिती, आपलं मनोबळ, आपण मनाने किती स्थिर आहोत. म्हणजे आपल्या कुठली घटना होत असेल तर आपण मनाने म्हणतो मी स्थिर आहे, गंभीर आहे, मनाने आहे, म्हणजे ही चंद्राची स्थिती. मंगळ म्हटलं तर मंगळ म्हणजे मार्स, आपलं करेज, आपलं धैर्य, धाडस, आपण कशा प्रकारे आर्ग्युमेंट करणार, हे तुम्हाला मंगळ सांगतो. बुध म्हणजे चातुर्य, तुमची हुशारी, चाणक्य आपण जे म्हणतो, हे बुधाकडून आपल्याला कळतं. गुरु म्हणजे रॅशनल थिंकिंग, सद्सद विवेक बुद्धी, सदाचार, कुठे चुकीचं पाऊल न पडू देणं, हे आपल्याला गुरु सांगतो. संतोषी, समाधानी वृत्ती, हे आपल्याला आपला गुरु सांगतो. शुक्र काय सांगतो? तर आपल्या आयुष्यातून आपल्याला मिळणारा आनंद आपण कसा उपभोगणार आहे, हे आपल्याला शुक्र सांगतो. आणि शनी सांगतो की तुम्हाला आयुष्यात कुठे कर्म करावं लागणार आहे, तुम्ही कुठल्या एरियात काम करणार आहे, हे तुमचं जे जीवन मिळालेलं आहे तिथे तुम्हाला कुठे जास्त काम करायचंय, तुमचं सातत्य टिकून ठेवायचंय, तुमची चिकाटी, हे सगळं चेक करणारा तुमचा शनी. म्हणजे हे 7ही ग्रहांना जे काही कारकत्व दिले, जे कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत, याप्रमाणे ते ग्रह वर्क करतात. परंतु जन्माच्या वेळेस यांची जी स्थिती आहे
त्याप्रमाणे जी आपली प्रत्येक जातकाची इंडिव्हिज्युअल पर्सनची जी कुंडली आहे त्यातले ग्रह, त्या 12 राशी आणि त्याच्यातले 12 भाव हे सगळं मिळून आणि त्याच्यानुसार घटनांचा विचार करून तुमच्या आयुष्यातले प्रेडिक्शन्स केले जाते आणि हे प्रेडिक्शन्स करण्याचं काम दिशा ॲस्ट्रॉलॉजी करते. तुमचा जन्मापासून तुमचं बालपण, तुमचं शिक्षण, त्याच्यानंतर करिअर, मॅरेज लाईफ, नंतर संततीचे प्रश्न, सेटलमेंट आणि एन नंबर ऑफ थिंग अप टू तुमचा लास्टचा आपण जो श्वास घेतो तिथपर्यंत, म्हणजे पहिल्या श्वासापासून तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंतचं जे गणित आहे हे आपली कुंडली आपल्याला सांगत असते आणि हे करण्याचं काम दिशा ॲस्ट्रॉलॉजी करते. धन्यवाद.